श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आताची जी एनर्जी जी चेक करणार आहे आपण, ते यासाठी आहे की तुमच्या आयुष्यातले जे आता प्रॉब्लेम होते, पास्टमधले सगळे प्रॉब्लेम होते, ते का आले, कशासाठी आले आणि त्याचं कर्म काय असणार आहे, त्या गोष्टींमधून तुम्हाला काय आता फ्युचरमध्ये किंवा आता जस्ट तुम्ही काय जरी त्या गोष्टींमुळे त्रास सहन करत असाल तर ते कशामुळे आणि का, आणि तर तुमची काही चूक आहे का, हे सगळं आपण बघणार आहोत. फक्त आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्यासोबत घडल्या, चांगल्या वाईट, कारण प्रत्येकजण, मी स्वतः किंवा तुम्ही सगळेजण म्हणत असतात आपण एवढी देवाची सेवा करतो, देवाला एवढं नामस्मरण करूनसुद्धा, देवाची भक्ती करूनसुद्धा देव मला का एवढ्या वेदना देत आहे, त्रास देत आहे, आणि हा त्रास का देत आहे परमेश्वर, याचं उत्तर आपण आता बघणार आहे की नेमकं आपल्या आयुष्यात काय चुकतं आहे, आपलं कर्म काय सांगतं आहे आपल्यासाठी, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, फॉलो करा, कमेंट भरपूर करा, जेणेकरून तुम्हाला ही एनर्जी तुम्हाला पिक व्हावी, मॅच व्हावी आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला ज्या ज्या सांगितलेल्या आहेत तशा तशा तुमच्या आयुष्यामध्ये घडाव्यात. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि दुसरं असं आहे की एनर्जी तुम्हाला मॅच होण्यासाठी तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या किंवा ज्या गुरूंची सेवा तुम्ही करत आहात त्या गुरूंचं नाव घ्या, नामस्मरण करा. माझे गुरुदेव दत्त आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, आणि रेणुका माता आहे, आणि जानाई देवी आहे. तुमची कोण आहे देवी, कुलदेवता, तुमची आराध्य दैवत, किंवा तुम्ही कोणत्या देवतेची सेवा करत असाल त्या देवतेचं नावसुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपल्या कुलदेवतेशिवाय आपलं अस्तित्वच नसतं, त्यामुळे कितीही आपण सेवा, कुणाचीही सेवा करू द्या, फक्त आपल्या कुलदेवतेचा आधार आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं असतं. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एनर्जी काय आहे ते आपण बघूयात, कारण इतकी सेवा करून जर आपल्याला त्रास, वेदना होत असतील तर त्याचं रिझन काय आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, एवढं त्रास सहन करून सुद्धा आपल्या आयुष्यात जर त्रासाची भूमिका येत असेल, मी तुम्हाला आत्ता सांगू शकते की तुम्हाला जर घोड्यावरचा देव असेल किंवा कुलदैवत जर असेल तरीसुद्धा तुम्ही मला सांगा, कारण इथं दिसते आहे एनर्जी, कुलदैवतेची एनर्जी दिसत आहे, घोड्यावरचा देव दिसत आहे, घोड्यावरच्या देवाची इथं एनर्जी आलेली आहे. काही गोष्टी तुमच्या या देवाकडून तुम्हाला राहिलेल्या असतील किंवा त्रासाच्या गोष्टी असतील, कारण त्यासुद्धा इथं गोष्टी दिसत आहेत, त्याकडून सुद्धा तुम्हाला त्रास, वेदना दिसत आहेत. पास्टमध्ये जरी तुम्हाला कर्म तुमचं चांगलंच आहे, काही गोष्टी आपल्या हातून चुकून होत असतात, ते आपल्या डेस्टिनीमध्ये लिहिलेल्या असतात. ओके, त्यात एवढं काय टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. पण आताची सिच्युएशन जी तुमची आहे ती पूर्ण स्टॉप आहे, पूर्ण बंद पडलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चालत त्यात, किंवा मला असं वाटतं की पास्टमधल्या काही गोष्टींमुळे आता फ्युचर, म्हणजे आता जस्टची तुमची एनर्जी जी आहे ती पूर्ण स्टॉप झालेली आहे. तुम्हाला काय करावं, काय करायचं नाही आहे, किंवा पुढे फ्युचर माझं कसं असणार आहे, मला काय करायचं आहे, मी जगायचं आहे म्हणून फक्त जगते आहे, जगतो आहे, पण मला काय फ्युचर काय आहे हे मला काहीच गायडन्स नाही आहे, मला काही समजत नाही आहे, कारण आयुष्यात इतकंच आत्ता घडलेलं आहे, त्यामुळे मला असं समजत नाही की पुढे काय घडणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता जस्ट सुरू आहेत, आणि तशा जर खरंच रिअलमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये देवाच्या काही गोष्टी आहेत, कुलदेवतेच्या आहेत. कुलदेवतेचं म्हणजे घोड्यावरचं देव जर तुम्हाला असेल तर त्या देवतेचं नवस असेल, काय असेल तर ते आपण बघूया की कोणत्या संदर्भात तुम्हाला त्रास होतो आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कोणत्या देवतेचा, म्हणजे देवतेचा तर आहेच, घोड्यावरचा देव असेल तुम्हाला, त्या देवाचा त्रास आहे तुम्हाला, पण कोणत्या संदर्भात आहे, काय आहे, कशासाठी आहे, किंवा तुमचं कर्म काय सांगता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी काय येत आहेत का. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कुलदेवतेचं आहे, कुलदेवतेचं बंधन पण खूप जणांना आहे. कुलदेवतेकडून तुम्हाला थोडंसं नवस पण आहे, आणि खूप जणांना जेवणातून काहीतरी विषबाधा झालेली आहे, त्यामुळे पण तुम्हाला त्रास आहे. तुमची सेवा जी आहे ती देवापर्यंत पोहोचत नाही आहे, किंवा तुम्हाला ज्या निगेटिव्ह गोष्टी शरीरामध्ये आता आहेत त्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला त्रास आहे. म्हणून मी सतत सांगत असते कुणाच्या घरी जायचं नाही, कुणाचं काय खायचं नाही, किंवा मी सोशल मीडियावर नाही पण पर्सनली खूप जण माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्या प्रत्येकाला मी सांगत असते कुणाच्या घरचं काही खायचं नाही. कितीही जिवाळ्यातला लोक कितीही असू देत, आपल्या हातचं जेवण आपणच खायचं, आपल्या घरातलं जेवण आपण खायचं, कोणाच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही. मी खूप वेळा सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा सोशल मीडियावर मी सांगितलेलं नाही, पण पर्सनली मला जे मेसेज करतात
असतात, माझ्याकडून विधी वगैरे जर करून घेत असतात किंवा पूजा एखादी करून घेत असतात किंवा अजून काही आमचं काही जे काही बोलणं होत असेल, पण त्या प्रत्येकांना मी सांगत असते कुणाच्या घरचं जेवण वगैरे खायचं नाही, चहा पाणी प्यायचं नाही कुणाच्या घरचं, हे मी सांगत असते. पण हे पण त्यातूनच झालेलं आहे. तुमचं नजरदृष्टी खूप आहे, नजरदृष्टीसुद्धा लागते आहे तुम्हाला, त्याचंसुद्धा रिझन इथं आलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की विश्वासघात होतोय तुमचा, सतत पावलं विश्वासघात होतोय, तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्यांवरती आवर्जून विश्वास ठेवत असता. तुम्हाला माहीत असून सुद्धा, तुम्हाला माहिती आहे की पुढे जाऊन या व्यक्तीकडून मला विश्वासघात होणार आहे, तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवता आणि पुढे जाऊन परत एकदा तेच भोगत असता. त्यामुळे ह्यासुद्धा गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, हे सुद्धा इथं सांगण्यात येत आहे. आणि घोड्यावरच्या देवाचं तुमचं नवस एखादं राहिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही पिढ्यानपिढ्या पहिला जात होते किंवा जाणं तुमचं बंद झालेलं आहे. किंवा मला तर एवढंच एनर्जी दिसते आहे की कुलदेवतेचा नवस एखादा राहिलेला आहे. आणि दुसरं असं आहे की कुलदेवतेचा वर्षानुवर्ष जर तुम्ही जात असाल तर ते सुद्धा इथं राहिलेलं आहे, ते सुद्धा इथं दिसत आहे. तर पुढे जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये सेलिब्रेशन आहे का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये क्लिअर होताना दिसतील का? श्री स्वामी समर्थ. येस, होताना दिसत आहे. थोडं मेहनत घेणं गरजेचं आहे. त्रासाची तर बाजू खूप आहे. खूप लोक तुम्हाला त्रास देत आहेत. राशीसुद्धा मी सांगते, कारण राशी खूप जणांना हवे असतात, तर ते राशीसुद्धा मी सांगायला आहे, आवर्जून सांगेल. कारण आत्ताची जी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे खूप टफ आहे, खूप संयम करणारी किंवा कष्ट करणारी, मेहनतीची आहे. ही सिच्युएशन खूपच तुम्हाला स्वतःवरती वर्क करण्यासाठी आहे. तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी फॉलो करा, त्यावरती काम करा. जेव्हा कधी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवर घेणार आहात तरच हे तुमचं काम होईल सक्सेस, हे मी सांगू शकते. कारण नुसतं एनर्जी बघितली आणि सोडून दिलं असं नाही. कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे की आई कुलदेवनी स्वामी किंवा घोड्यावरचा जो देव असेल त्या देवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, किंवा एखादी कमेंट त्या देवासाठी करायचं आहे. कारण माझा देव आहे ज्योतिबा, मग ज्योतिबांच्या नावानं चांग भलं, हा एवढा जरी मेसेज तुम्ही मला टाकला तरीसुद्धा ओके आहे. आणि ही एनर्जी तुमच्यापर्यंत जर पोचत असेल तर ती भावना देवापर्यंतसुद्धा पोचत असते. आणि मी एक निमित्त आहे तुमच्यापर्यंत पोचण्याचं, पण हा एक संदेश आहे जो परमेश्वराने तुमच्यापर्यंत पोचवलेला असतो. एक एंजल असतं परमेश्वरापर्यंत. आपली ज्या वेळेला इच्छा पोचत असते त्यावेळेला एक एंजल असतं आपल्यामध्ये, परमेश्वराच्या आणि आपल्यामध्ये. ते एंजल म्हणून जर आपल्या आयुष्यात कोण येऊन जर आपल्याला सांगत असेल इतकं काही, तर आपल्याला घ्यायला काय हरकत आहे? देवाचं एखादं नाव आपल्याला कमेंटमध्ये सांगायला काय हरकत आहे? ज्यांना कुणाला ही एनर्जी मॅच झालेली आहे तर त्यांनी ही नक्की एनर्जी कमेंटमध्ये लिहायची आहे. आणि दुसरं असं आहे की ॲक्शन, लवकरच तुमचं काम सक्सेस होताना दिसतं, तुमच्या आयुष्याला ग्रोथ येताना दिसतं आहे. हे येणारे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर 4था महिना जो आहे एप्रिल महिन्याचा, त्या महिन्यापासून तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण लागताना दिसतं आहे. नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहेत. प्रत्येक गोष्टीला एक संच असतो. 3 महिन्याचा 3 महिने 3 वर्ष अशा काही गोष्टी असतात. त्या वेळेत एक 3 वर्षाचा शनी असतो, अशा सगळ्या काही गोष्टी असतात. तर 3 गोष्टी 3 संख्येला अनुसरून असतो. त्यामुळे ह्या 3 महिन्यानंतर तुमच्या आयुष्यात जर एखादा चॅप्टर बदलणार असेल तर एप्रिल महिन्यामध्ये बदलताना दिसतो. आणि त्या 3 महिन्यामध्ये एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये खूप खूप छान तुम्हाला सपोर्ट देताना परमेश्वर दिसत आहे, तुमचं आराध्य दैवत दिसत आहेत. मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्या देवतांना तुम्ही पूजता किंवा ज्या देवतांना तुम्ही मानता, जास्त तर एनर्जी मी सांगत आहे घोड्यावरच्या देवाची जर एनर्जी तुमची असेल किंवा तुमच्या घरात असेल देवता एखादा, तर तुम्ही नक्की त्या देवाला जाऊन या. एप्रिल, मे, जून या सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन एकदा देवाचं दर्शन घेऊन या. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि फॉलो देखील करा. आणि यूट्यूब चॅनेलवरती सुद्धा माझे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ते सुद्धा आवर्जून बघा, जेणेकरून त्यातून सुद्धा खूप काही छोट्या मोठ्या टिप्स अशा आहेत जेणेकरून तुम्हाला त्या लाभदायक होतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.